की ज्या व्यक्तीला सांधेदुखी असते किंवा संधिवात असतो त्याच्यामध्ये युरिक ॲसिड वाढत असतं. आणि हे जे युरिक ॲसिड म्हणजे ज्याला गाऊट म्हणतात कंडिशन जे असते आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये, तर हा जो आजार होतो त्याच्यात युरिक ॲसिड जे वाढतं हे युरिक ॲसिड तयार होत असतं प्युरिनपासून. आणि हे प्युरिन जे आहे आहारामधून मिळतं, काही विशेष अन्नपदार्थामधून मिळत असतं. आणि हे शरीरामध्ये गेल्यानंतर या प्युरिनचं विघटन होतं, म्हणजे आपण त्याला ब्रेकडाऊन होतो. या प्युरिनमधून त्याच्यातून युरिक ॲसिड तयार होतं आणि हे युरिक ॲसिड सगळ्या रक्तामध्ये मिसळतं आणि रक्तामध्ये मिसळल्यानंतर सगळ्या ठिकाणी शरीरामध्ये ते जाऊ शकतं. तसंच ते लघवीमधून बाहेर निघण्याचा एक मार्ग असतो. परंतु हे युरिक ॲसिड जेव्हा जास्त प्रमाणात होतं शरीरामध्ये तेव्हा फक्त ते सांधेदुखीच नुसती करत नाही, संधिवातच होतो असं नाही, तर त्याच्यामुळं काय होतं की रक्तातील साखर कंट्रोल व्हायला अडथळा यायला लागतो.